हॅलो फ्रेंड्स, मग काय दुपार झालेली आहे, जेवण बनवले की नाही? आज आता दुपारी आपण काय बनवायचं काय नाही आपल्याला हे मोठंच घोळ असतो, किंवा कधी कधी भाजी नसते घरामध्ये, किंवा आजचा वार आपला भाजीपाल्यांचा वार असतो. मग काय करायचं, मुलांना कसं खुश करायचं? आज तुम्हाला एका पदार्थावरून मुलांना कसं खुश करतात हे मी दाखवणार आहे. तर प्लीज बघा. सोयाबीनला मी उकळत्या पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये मुरून ठेवलेलं आहे. आपल्याला 15 ते 20 मिनिटं त्यांना असंच पाण्यामध्ये मुरून ठेवायचं आहे. ते नरम झालं की मी तुम्हाला सांगते काय करायचं. ओके, आता 15-20 मिनिटं झालेलं आहे. मी आता हे याच्यात सगळं पाणी काढून घेणार आहे. त्यामध्ये छानपैकी मऊ झालेलं आहे आणि थोडंसं दिसते तुम्हाला. थोडंसं लावून घ्यायचंय. स्क्वीज त्याला पाणी सगळं दाबून काढायचंय. थोडं गरम आहे. तर आता मी हे सगळं पाणी, यातलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे. थोडेफार आहे पाणी, ते एकदम थोडंसं करून पाणी काढलेलं आहे. ओके, पाणी काढल्यावर मी आता याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकते. असं पूर्ण मिश्रणला मिळवून घ्यायचं. मग मी काही मसाले घेतलेले आहे. ते आहे लाल तिखट, ते आहे काळी मिरीची पावडर, हळद आणि धनेपूड. हे सगळं मी एक मिश्रण करून याच्यात असे ओतणार आहे. टाकल्यावर पुन्हा त्यांना सगळं एक मिश्रण करणार आहे, मिक्स करणार आहे. आता मी घेतलेलं आहे तांदळाचे पीठ. 2 किंवा अडीच चमचा आपण तांदळाचे पीठ घेऊन याच्यात आता याच्यात मी काही जण गरम मसाला टाकतात, पण मी याच्यात थोडीशी चिकन मसाला टाकते. 1½ स्पून चिकन मसाला, थोडेसे तंदुरी चिकन मसाला, 1 स्पून, आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट. हा रेडीमेड आणलाय, घरात सुद्धा वाटून घेऊ शकता. 1½ स्पून
आता या सगळ्यांना मी एकजीव करते. एकजीव आता मी त्याच्यात थोडीशी दही टाक. हाफ कप जे आपल्याकडे आहे ते दही आपण त्याच्यात मी दही टाकते. आणि ह्यांना सगळ्यांना एकजीव करते. एकजीव केलेला आहे. ठीक आहे. एक 10 मिनिटं ह्याला मॅरिनेट करायला ठेवते. जेवढा वेळ तुम्ही मॅरिनेट करणार त्याचं चव असं येईल, खूप छान येतं. तर मला घाई आहे म्हणून मी 10 मिनिटं मॅरिनेट करते. आणि एका साइडला मी आपलं तेल गरम करायला ठेवते. गरम झालेलं आहे. मी गरम तेल मध्ये आता हे वडे तळणार आहे. गॅस थोडं बारीक करायचं. असं आपलं तळून घ्यायचंय. बघा तुम्ही हे पदार्थ करून बघा. जेव्हा डाळ भात वगैरे असेल तेव्हा तुम्ही हे पदार्थ आपल्या मुलांना द्या. बघा त्यांचं काय म्हणणं असतं, चांगलं आहे का. लेट्स सी. काय होतोय, जरा नीट गोल्डन ब्राऊन झाला की आपण काढूया. जर व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर सॉरी, कारण आज व्हिडिओ मी स्वतः काढते. मोबाईल इथं ठेवलेला आहे पुढे आणि मी हे काढते. इकडे व्हिडिओ काढत आहे कारण माझ्या एका मुलीचं लग्न झालंय आणि दुसरी आता जॉबवरून आलेली आहे आणि ती रेस्ट करते. तर हे व्हिडिओ मी स्वतःहून काढते. बघा जर काय चुकलं वगैरे तर आय एम सॉरी. तर हे गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. असं गोल्डन ब्राऊन झाले की आपण काढायचं आणि टिश्यू पेपरमध्ये एका गॅस थोडा बारीक करायचा आणि हे त्याच्यात असं टाकायचं. ऑइल काढून घ्यायचं. तर तुम्ही बोलणार की हे तर फ्राय आयटम आहे आणि फ्राय आयटम म्हणजे चांगलं नसतं. बाजारापेक्षा तर घरचं आहे जे आपण पदार्थ आपल्या मुलांना बनवून देतो ते चांगलंच असतं. कारण आपण तेल 1 टाइम यूज करतो.
आणि बाजारात आपण बघतो की 2दा 3दा जेव्हापर्यंत ते तेल पूर्ण काळं होत नाही तेव्हापर्यंत ते यूज करतात. तर हे पौष्टिकच आहे, काय एवढी घाबरायची गरज नाही. घरचे सगळे जे आपले बनलेले वस्तू असतात, पदार्थ असतात, ते आपल्या मुलांच्या हितासाठी चांगलेच असते, काय वाईट नसते. आता हे बघा सगळं झालेलं आहे. मी हे सगळे फ्राय केलेलं आहे. आता मी याच्यात थोडं कढीपत्ता होते, कढीपत्ता 2 मिरच्यांचे चूर करून टाकले, कोथिंबीर, थोडं फ्राय करून घेते. कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची हे मी फ्राय करते. आता फ्राय केल्यावर मी ह्याला अशी काढून घेते तेलातून आणि त्याच्यावर टाकते. आता गॅस बंद करा. हे जस्ट असं थोडेफार वर खाली त्याला ढवळून घेते. हे बघा, हे झाले तुमचे सोयाबीनचे झटपट भाजी, जो तुम्ही आपल्या पोरांना देऊ शकता. डाळ भात किंवा खिचडी बरोबर सुद्धा छान लागते. हे बनवल्यावरती ह्याची चव मला नक्कीच कळवा आणि आमच्या ब्लॉगला शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्कीच करा. बाय.